मी दरवर्षी पारंपरिक पद्धतीने घेवडा लागवत होतो. परंतु मी यूट्यूबवर पाहून ठीक आहे म्हणलं चला आपण वेगळा बदल करू म्हणून मी त्या कंपनीचा धरती CHB 968 म्हणून व्हरायटी लावून पाहावा असं वाटलं मला. आणि त्याच्यानंतर तो मार्केटमध्ये जास्त चालतोय, त्यांचा व्हायरस फ्री आहे म्हणून हा प्रयोग केला मी. सुरुवातीच्या काळामध्ये तिथं मार्केटमध्ये पाहिलं तर बियाणं उपलब्ध नव्हतं, म्हणून मी ज्या कंपनीच्या नंबरवर फोन केला तर ते म्हणले तुम्ही आमच्या नाशिकला आहे, नाशिकवरून मी बियाणं मागवलं, त्यांनी पोस्टाने मला बियाणं पाठवलं आणि मी लागवड केली. इतर व्हरायटीपेक्षा ही व्हरायटी व्हायरस फ्री आहे आणि रोगाला किडीला लगेच बळी पडणारी नाही. आणि याची शेंग अतिशय चकाचक आणि मार्केटमध्ये सहज चालणारी आणि त्याला जास्त मार्केट मिळणारी. ज्यावेळेस लागवड केली सुरुवातीला नांगरणी केली, फन्नी केली, नंतर रोटर घेतलं आणि त्याच्यानंतर बेड पाडली. बेडमध्ये सुरुवातीला शेणखत, कोंबड खत हे भरलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं रासायनिक खतामध्ये बेसल डोसमध्ये 1840 1026, त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड, ह्युमिक पावडर ती या पद्धतीने भरलं. आता मी याला मल्चिंग टाकलेले होत्या ठिबकवर असल्यामुळे सुरुवातीच्या प्रमाणात कमी पाणी लागत होते. सुरुवातीला उगवणे किंवा त्यापर्यंत थोडं कमी प्रमाणात द्यायचं आणि जसं त्याची वाढ होईल नंतर मग त्याला जसं वापसा लागेल तसं पाणी दिलं. लागवड केल्यानंतर त्याची बांधणी 30 दिवसानंतर करावी लागते. सुरुवातीपासून 65 दिवसांनी हा एवढा परफेक्ट चालूच होतो. सुरुवातीच्या वेळेस मला 1051 रुपयापर्यंत मार्केट लागलं. सुरुवातीला साधारणतः पहिल्या तोड्याला 60-70 किलो, नंतर जसं वाढत जास्तीत जास्त 250 किलोपर्यंत गळीत निघालं एका तोड्याला. हा आता 6 महिन्याचा बाग झालेला आहे. आतापर्यंत 3100 किलो माल गेलेला आहे. रोग आणि किडीचं नियंत्रण आपण 15 दिवसांनी त्याच्यावरती फवारणी घेतली. नेहमी 15 दिवसाला मी रेग्युलर प्रमाणे किडीचं औषध, नंतर बुरशीनाशक, त्यानंतर फुलांसाठी टॉनिक अशा प्रमाणे केली. सुरुवातीचा सगळा खर्च धरला. सुरुवातीची मशागत, त्यानंतर मजुरी, बाग करणे मजुरी, खते, औषधी, आतापर्यंत 41,000 रुपये सगळा खर्च झालेला आहे. आतापर्यंत मला 1,41,000 रुपये एवढं उत्पन्न मिळालेले आहे. नवीन शेतकऱ्यांनी अवश्य हा प्रयोग करून बघावा असं माझं मत आहे.